ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महायुतीला डिवचणारे बॅनर लावले गेले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुषार रसाळ यांच्याकडनं ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनर्सच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय। ठाणे पालिकेनं मात्र हा बॅनर काढलेला आहे। याचाच आढावा घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे तुषार रसाळ यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी संवाद साधलाय। आपण पाहूया। ठाण्यात सकाळपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक बॅनर लावण्यात आला होता। हा बॅनर उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून लावण्यात आला होता। हा बॅनर ठाण्यातील मुख्य चौक असलेला जो परिसर आहे तीनाथ नाका या परिसरामध्ये हा बॅनर लावण्यात आला होता। तर आपल्या सोबत जोडले आहेत ते तुषार रसाळ। नेमकं काय भावना आहेत आणि काय कारण होतं हे बॅनर लावण्याचं? कोणालाही डिवचणे हा आमचा हेतू कधीच नसतो, पण तुम्ही पाहिलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक वाक्य बोलले होते तुमच्याच माध्यमावरती की जिथे फायदा असेल तिथे आम्ही नक्कीच युती करू आणि जिथे फायदा नसेल तिथे आम्ही युती करणार नाही। यांनी स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी कायम युती ही त्यांच्या मनाला किंवा मर्जीला वाटेल तशी केलेली आहे आणि गेल्या काही दिवसातच यांच्या पक्षातील जे जुने आमचे सहकारी आहेत, आमची बरेच दिवस युती होती, यांचे जुने सहकारी आहेत ते आम्हाला भेटतात आणि असं सांगतात की आता नवीन त्यांच्याकडे इनकमिंग चालू आहे, आम्ही जुने कार्यकर्ते आहोत, आम्ही पक्षाला एवढी वर्ष दिलेत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारे आता कशात घेतलं जात नाही, कुठल्याही निर्णयामध्ये आम्हाला घेतलं जात नाही। म्हणजे त्यांच्या पक्षात नाराजी आहे हे 100%। या ठाणे नगरीतील जनतेच्या मनामनात जनतेचा विचार करणारे विचारे हेच आज पण या ठाणे नगरीचे खासदार आहेत असं आम्हाला वाटतंय। पालिकेने काही काळातच हा बॅनर देखील उतरवला आहे, काय म्हणाले याबद्दल? बघा, आमचं जे काय असतं ते लोकांमध्ये जनजागृती करणं असतं। हा बॅनर लागला काल रात्री, आज दुपारी 12 वाजता त्यांनी तो काढून टाकला। महानगरपालिकेवर दबाव आणून काढायला लावला। ये डर अच्छा आहे आणि असेच घाबरत राहा आमच्या। नक्कीच ये डर अच्छा आहे असं म्हणत पुन्हा एकदा डिवचण्याचं काम हे शिवसेना उभाटा गटाकडून करण्यात येत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।